नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग आणि जय श्रीराम। आज 26 मार्च गुरुवार, आज श्री रामनवमी। तुम्हा सर्वांना नवराष्ट्रकडून खूप खूप शुभेच्छा। श्री विष्णूचा 7वा अवतार श्री राम यांच्या जन्मप्रित्यर्थ श्री रामनवमी साजरी करतात। या दिवशी पुष्य नक्षत्रावर अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला। आता सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात। तर आज सोन्याचा दर 24 कॅरेट प्रति तोळा साधारण 1,40,000च्या आसपास आहे। तर चांदीचा भाव 2,28,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा, तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। पहिली बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये बच्चू कडू पाठोपाठ प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी फेकून मारले कांदे। प्रहार जनशक्ती पक्षाचा शेतकरी आक्रोश मोर्चा येवला प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला। हजारोच्या संख्येनं शेतकरी आंदोलनात सहभागी। शेतकऱ्यांनी गळ्यात घातल्या कांद्याच्या माळा। बच्चू कडू करतायत शेतकऱ्यांना मार्गदर्शन। कांद्याला आणि मक्याला योग्य भाव द्या, भावांतर योजना सुद्धा लागू करा, अशी शेतकऱ्यांची मागणी। पुढची बातमी आहे वर्ध्यातून। वर्ध्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, अफवांना बळी पडू नका, प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन। IOCL, BPCL आणि HPCL कडे पुरेसा स्टॉक उपलब्ध। वर्ध्याच्या नायरा डेपोमधून नियमित पुरवठा सुद्धा सुरू। साठेबाजी टाळण्याचे नागरिकांना आवाहन। पुढची बातमी आहे नागपुरातून। नागपुरात रातोरात पेट्रोल पंपांवर रांगा। नागपुरात पेट्रोल आणि डिझेलच्या कमतरतेच्या अफवांमुळे अचानक अफरातफरीचं वातावरण। रात्रीपासून पेट्रोल पंप बंद राहणार आणि इंधन संपलं आहे अशा चर्चांमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर धाव। जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आणि नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन हटनकर यांनी केलं स्पष्ट। पुढची बातमी आहे वर्ध्यातून। वर्ध्यात पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड। युद्धामुळे पेट्रोल डिझेल संपणार असल्याच्या अफवा। वर्ध्यात पेट्रोल डिझेल मुबलक, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन। वर्धा जिल्ह्यामध्ये 8 दिवस पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध। राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीनं राज्यभरातल्या तब्बल 800 शाळा गेल्या काही काळात बंद, पण या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समायोजनाबाबत मात्र कुठलीही उपाययोजना नाही। या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 7 एप्रिलला मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र ओव्हाळ यांनी दिलाय इशारा। पुढची बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरातल्या दाजीपूर अभयारण्य आजपासून 7 एप्रिल पर्यंत राहणार बंद। राधानगरी तालुक्यातल्या दाजीपूर वन्यजीव अभयारण्यामध्ये असणाऱ्या पर्यटन सफारी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू। पुढची बातमी अमरावतीतून। अमरावतीचा सुपुत्र आणि लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरे यानं पुन्हा एकदा जिंकला रियालिटी शो द 50 गेम। हा मानाचा खिताब जिंकल्यानंतर शिव ठाकरे प्रथमच अमरावतीत त्याच्या घरी परतला। यावेळी त्याच्या स्वागतासाठी चाहत्यांनी जल्लोष केला। बिग बॉस आणि रोडी सारख्या लोकप्रिय रियालिटी शो मधून घराघरात पोहोचला शिव ठाकरे। साताऱ्यात दुचाकीवरून वृद्ध महिलांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरणारा चोरटा अटकेत। आरोपीकडून 4 गुन्ह्यातल्या 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। अवघ्या 8 तासात मेरुलिंग इथल्या डोंगर परिसरातून सातारा शहर DB पथकानं केली अटक। चोरटा सुदीप मेंगळे, राहणार कोयना सोसायटी, सदर बाजार, याच्याकडून 4 गुन्हे उघडकीस। पुढची बातमी आहे सोलापुरातून। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर एका रेशन कार्डवर मिळणार 3 लिटर रॉकेल। राज्य समन्वयकांनी घेतली व्हिडिओ कॉन्फरन्स। प्रति लिटर किती रुपये दर आकारायचे आणि कधीपासून वाटप होणार हे लवकरच ठरणार। सर्व शिधापत्रक धारकांना केरोसिन देण्याची भूमिका सरकारने घेतली असून अद्याप या संदर्भात शासनाकडून आलेले नाहीत अधिकृत आदेश। पुढची बातमी आहे धुळ्यातून। धुळ्यातल्या पोस्ट ऑफिसला बॉम्ब न उडवून देण्याच्या धमकीचा मेल। शहरात उडाली खळबळ। धुळे पोलीस बॉम्ब शोधक पथक यंत्रणेसह मुख्य पोस्ट कार्यालयात दाखल। सुरक्षेच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं कार्यालयाबाहेर। बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी संपूर्ण पोस्ट कार्यालयाची केली तपासणी। 2 तास तपासणी केल्यानंतर कुठल्याही प्रकारची बॉम्ब सदृश्य वस्तू मिळून आली नाही। पुढची बातमी आहे साताऱ्यामधून। सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट। राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना महाबळेश्वर न्यायालयानं
केला जामीन मंजूर. सातारा पोलिसांच्या कारभारावर न्यायालयानं ओढले ताशेरे. 50,000च्या वैयक्तिक जामीन आणि तितक्याच रकमेचा हमीदार देण्याच्या अटीवर पोलिसांना तात्काळ मुक्त करण्याचे न्यायालयानं दिले आदेश. तपास अधिकाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस. पुढची बातमी आहे सांगलीतून. सांगलीत पेट्रोलसाठी रांगा, नागरिक संभ्रमात. प्रत्येक गाडीधारकाला फक्त 300 रुपयांचंच पेट्रोल. सांगलीमध्ये पेट्रोल साठा संपल्याच्या आणि फक्त अत्यावश्यक सेवांनाच पेट्रोल पुरवठा केला जाणार असल्याच्या चर्चा वाढल्यात. पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या मागे असलेलं पोस्ट ऑफिस उडवून देण्याची धमकी. पोलिसांकडून पोस्ट ऑफिसच्या आवारात कडेकोट बंदोबस्त तैनात. धमकीचा मेल आल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल. या प्रकरणी पुढील तपास सुरू. पुढची बातमी बुलढाण्यातून. बुलढाण्यात भारत विद्यालय इथं विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत समुपदेशक कल्पना कांबळे यांनी केलं विद्यार्थ्यांचं समुपदेशन. बुलढाणा शहरातल्या भारत विद्यालय इथं फेब्रुवारी महिन्यात एका पाठोपाठ एकाच वर्गातल्या 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. शाळा प्रशासनानं पालकांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. राग नियंत्रण आणि आपल्या मनात सुरू असलेले विचार व्यक्त करणं यासोबत विविध पैलूंवर विद्यार्थ्यांचं झालं समुपदेशन. साताऱ्यात फलटण दहिवडी महामार्ग कंपनीला 33 कोटींचा दणका. फलटण दहिवडी महामार्गाच्या कामात मोठा गैरप्रकार उघडकीस. अवैध खनिज उत्खनन प्रकरणी प्रशासनानं केली मोठी कारवाई. हरियाणा स्थित कालवाल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडला तब्बल 33 कोटी 40 लाख 27,200 रुपयांचा विक्रमी दंड ठोठावण्यात आलाय. फलटणचे तहसीलदार अभिजित जाधव यांनी ही कठोर कारवाई करत कंपनीला 7 दिवसांच्या आत दंड भरण्याचे दिले आदेश. छत्रपती संभाजीनगरची स्मार्ट सिटीकडे मोठी झेप. संभाजीनगर महानगरपालिकेत 3200 कोटींचा महत्वाकांक्षी अर्थसंकल्प जाहीर. बजेटमधून शहराच्या सर्वांगीण विकासावर देण्यात येणार भर. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी स्थायी समितीसमोर मांडला अर्थसंकल्प. पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबतच सिटी सेंट्रल पार्क, मल्टी लेव्हल पार्किंग आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन सारख्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद. बुलढाण्यात नांद्राकोळी इथल्या 85 वर्षीय वृद्ध दाम्पत्याचा देहदानाचा संकल्प. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं केली नोंदणी. निंबाजी पाटीलबा काळवाघे वय वर्ष 85 आणि लक्ष्मीबाई निंबाजी काळवाघे या दाम्पत्यानं मरणोपरांत देहदानाचा केला संकल्प. पुढची बातमी आहे यवतमाळातून. यवतमाळात हॉटेल व्यावसायिकांना चुलीचाच आधार. पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात. आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक स्तरावर सुद्धा. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्यानं हॉटेल व्यावसायिक अडचणीत. भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर लाखांनी पोलिसांनी केली धडक कारवाई. कारवाईत 23 गोवंशीय जनावरांची सुटका. ट्रकसह एकूण 19,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी नागपूरच्या एका चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात 11 वर्षीय बालिकेवर अत्याचार. फिरवून आणण्याच्या बहाण्यानं 3 अल्पवयीन मुलींना 4 चाकी वाहनात बसवून जंगल परिसरात नेलं आणि तिथं 2 चिमुकल्यांच्या देखतच एका 11 वर्षीय बालिकेवर नराधमानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना. घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणी प्रचंड दहशतीत. काही दिवसांनी हा प्रकार पीडितेच्या नातेवाईकांच्या आणि आईवडिलांच्या लक्षात येताच लाखांदूर पोलीस ठाणे गाठून दिली तक्रार. पुढील तपास सुरू. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचं वेगवान बातम्यांचं हे बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.